तर जरांगेंवर मुंडेंचा खोटारडेपणाचा आरोप आहे। जरांगे हिम्मत असेल तर आमने सामने या, धनंजय मुंडेंनी थेट आव्हान दिलंय। मुख्यमंत्र्याची आयमाय काढायची, भुजबळांची आयमाय काढायची, आमची तर जपच आहे। पंकजा ताईला काय नाही ते बोलायचं, घरात इंग्रज आले होते का? ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची? आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही, पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गिळलाय का? तो हो, आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। तर धनंजय मुंडेंचं हे थेट आव्हान आहे जरांगेला। जरांगेंवर मुंडेंनी खोटारडेपणाचा आरोप केलेला आहे। जरांगे हिम्मत असेल तर आमने सामने या, असं आवाहन जरांगे यांना धनंजय मुंडे करतायत। तर आरोप प्रत्यारोप होत आहे धनंजय मुंडे आणि जरांगेंमध्ये। तर धनंजय मुंडे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळलेले आहेत। जरांगेंच्या बाबत कसलाही आकस नाही, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। गंभीर आरोप केले होते जरांगे यांनी, ते आरोप मुंडेंनी फेटाळले। ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाच्या आरक्षण त्याची आंदोलनं झाली, त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो। अगदीच काय, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाला जागा देण्यापासून, पाणी देण्यापासून, आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे। तर धनंजय मुंडे यांनी आरोप फेटाळलेले आहे। जरांगेंच्या बाबत कसलाही आकस नाही, असं त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं हे वक्तव्य। तर गंभीर आरोप केलेले होते। हत्येची सुपारी दिल्याचा आरोप जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला होता आणि त्याच आरोपांवर हे उत्तर दिलेलं आहे धनंजय मुंडेंनी आणि हे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावलेले आहेत। जरांगेंबाबत कुठलाही आकस नाही, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय।